नमस्कार। राशन कार्ड आपलं जुनं असतील तर आपलं राशन कार्ड बंद होणार आहे। महाराष्ट्र सरकारने 22 जून 2024 ला एक जी-आर काढण्यात आला। त्या जी-आर मध्ये स्पष्ट अपडेट देण्यात आला आहे। आपल्याकडे जे जुनं राशन कार्ड आहे ते राशन कार्ड आता बंद होणार आहे। राज्य सरकारने त्या जी-आर मध्ये जुनं राशन कार्ड का बंद केलं आहे हे आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय। बघा मित्रांनो, आपल्याकडे जे जुनं राशन कार्ड आहे फाटलेलं असेल किंवा हरवलेलं असेल तरी आपलं राशन कार्ड आता बंद होणार आहे। का बंद होणार आहे? कारण राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे। वारंवार जे लाभार्थी आहेत ते आपलं राशन कार्ड हरवलं असेल किंवा त्यांचं राशन कार्ड फाटून गेलं असेल असे वारंवार लाभार्थ्यांचं त्या ठिकाणी माहिती मिळत असते पुरवठा अधिकाऱ्याला। कारण ते वारंवार जे लाभार्थी आहेत ते फाटल्यानंतर किंवा एखाद्या वेळेस पाण्यात पडलं किंवा पावसामुळे भिजून सर्व खराब झालं असेल तरी ते पुरवठा अधिकारी त्या ठिकाणी जातात आणि नवीन राशन कार्ड डुप्लिकेट राशन कार्ड करण्याचा प्रयत्न करत असतात। आता तसं तुम्हाला करावं लागणार नाही। राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे। 22 जून 2024 ला जी-आर काढण्यात आलाय। त्या जी-आर मार्फत आता आपल्याला एक स्मार्ट राशन कार्ड मिळणार आहे। जसं आपल्याकडे एक आयडेंटिटी प्रूफ असतो, वोटर आयडीचं तुम्ही पाहिलं असेल, स्मार्ट कार्ड आहे आपल्याकडे, पेन कार्ड असतो किंवा इतर आयडेंटिटी आपल्याकडे प्लास्टिकची असते, तसंच आता आपल्याला राशन कार्ड सुद्धा आपल्याला एक स्मार्ट कार्ड मिळणार आहे। राज्य शासनाकडून आपल्याला या स्मार्ट कार्ड करण्यासाठी परमिशन देण्यात आले आहे। 22 जून 2024 ला जी-आर आला, त्या जी-आर मध्ये आणि आपल्याला आता स्मार्ट राशन कार्ड काढता येणार आहे। आपलं राशन कार्ड खराब झालं असेल तरी काही हरकत नाही। आपण नवीन राशन कार्ड अप्लाय केल्यानंतर स्मार्ट कार्ड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपल्या राशन कार्ड जरी पाण्यात पडलं किंवा कुठे हरवलं तरी सुद्धा आपल्याला आता राशन कार्डचं आपलं खराब होणार नाही। कारण स्मार्ट कार्ड आहे ते प्लास्टिकचं असेल आणि त्याच्यात आपण पाण्यात सुद्धा पडलं किंवा पावसाच्या दिवसामध्ये पाण्यात पडलं किंवा कुठे काय झालं तरी आपलं राशन कार्ड स्मार्ट कार्ड खराब होणार नाही। एकच गोष्ट आहे या ठिकाणी, जर आपलं स्मार्ट कार्ड हरवलं तरच आपल्याला रिअप्लाय करावं लागणार आहे। इतर आपल्याला इतर गोष्टी आता जर हरवले नसेल तर आपल्याला परत रिअप्लाय करण्याची गरज नाही। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले जे राशन कार्ड धारक आहेत त्यांना नक्कीच शेअर करा। कारण भरपूर लोक काय करतात, जर आपलं राशन कार्ड जर फाटून गेलं असेल तर काय करतात, ते नवीन राशन कार्ड डुप्लिकेट राशन कार्ड करण्यासाठी ते ॲप्लिकेशन अप्लाय करत असतात। तर आता नसेल तरी अप्लाय करू नका। आणि राज्य शासनाने आता स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी जी-आर मार्फत सर्व आपले धान्य पुरवठा आहे विभागीय पुरवठा अधिकारी त्यांना अपडेट देण्यात आला आहे आणि आपले जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांचं स्मार्ट कार्ड मध्ये कन्वर्ट करण्याचं त्या ठिकाणी सजेशन देण्यात आलं आहे। जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रीण ओळखीचे असतील किंवा कोणी आपल्याला जेवढे आपल्याकडे ग्रुप असतील त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी जर स्मार्ट कार्ड आपलं एकदा तयार झालं तर आपल्याला 20 वर्ष 30 वर्ष जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला रेशन कार्ड आपलं स्मार्ट कार्ड टिकवता येणार आहे आणि आपल्याला नवीन नवीन खर्च करण्याची गरज पडणार नाही। कारण आपण आधी कागदी राशन कार्ड घेत होतो, नोटबुक सारखं होतं, ते फाटून जायचं। पण आता स्मार्ट कार्ड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी राज्य शासनाने त्या जी-आर मार्फत सूचना देण्यात आल्या आहेत। तर आता आपलं राशन कार्ड हे स्मार्ट कार्ड मध्ये कन्वर्ट होणार आहे। आपल्या मित्रांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या। वेळोवेळी मी कोणतीही अपडेट असेल, राज्य शासनाची भरतीचं असेल किंवा योजनेचं असेल किंवा एखादी भरतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, कसं फिलअप करायचं, ते व्हिडिओ मी वेळोवेळी अपलोड करत असतो। तर फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे। जसं मी व्हिडिओ अपलोड करेन लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहे। धन्यवाद।